नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने वरील पथक हे विटा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 503/2025 गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी दादासाहेब अण्णा बुधावले, सुनील मारुती मंडले यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून आल्याने सदर माहितीच्या आधारे त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे वेळोवेळी बोलावून तपासकामी त्यांना नोटिसा अदा करून त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन यांनी तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन सदर गुन्हे करतेवेळी संतोष तानाजी जाधव यांचे स्विफ्ट डिझायर गाडी नंबर MH09DA0051 या वाहनाचा वापर केला असल्याचं सांगून क्रमांक 2 ते 7 हे दाखल गुन्हे आणि इतर आरोपींच्या मदतीने करून घरफोडी चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने, त्यांच्या ओळखीचा सोनार दादासाहेब शिवाजी खरात राहणार पिसेवाडी तालुका आटपाडी याच्या मार्फतीने इतर सोनारांकडे विक्री केल्याची कबुली दिली. तसेच वरीलप्रमाणे क्रमांक 2 ते 7 येथे घरफोडी केलेले दागिने आटपाडी तालुक्यात राहणारे इतर सोनारांकडे विकून त्यांच्याकडून रोखीने पैसे घेतल्याची कबुली दिल्याने सदरची माहिती पंचनाम्यामध्ये नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी सदरच्या आरोपींना पुढील तपासकामी विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करत आहेत. सदरबाबत विटा आटपाडी पोलीस ठाण्याचे क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.